भारत आणि इंग्लंड दरम्यान आज विविध करार. भारताचे पंतप्रधान मोदी आणि इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांची मुंबईत भेट. भारत आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांमध्ये मुंबईत द्विपक्षीय चर्चा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन. दिबा पाटलांच्या कार्याचाही केला गौरव. मोदींनी पहिल्याच बैठकीत 7 NOC मंजूर केल्या. आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. काही लोक घोटाळे करून विकासात अडथळे निर्माण करतात. मध्यंतरी सरकार आलं पण त्यांनी मेट्रोचं काम रोखलं. पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा. काँग्रेसच्या कमजोरीमुळे दहशतवादाला बळ मिळालं. काँग्रेसने दहशतवादासमोर गुडघे टेकले. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात. मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. मोदींच्या हस्ते वन ॲपचंही लोकार्पण. दिबा पाटलांच्या नावाचं काय झालं? शासकीय कागदपत्रावर दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख नसल्यानं स्थानिकांची विचारणा. धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी टळली. पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला. चक्क उद्धव ठाकरे यांच्याकडून सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी. गुंड निलेश घायवळच्या भावाला मिळाला शस्त्र परवाना. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनीच सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला. सचिन घायवळ फरार. निलेश घायवळचा सख्खा भाऊ. शाहरुख खानला मोठा धक्का. समीर वानखेडेंची याचिका हायकोर्टाने स्वीकारली. दिल्ली उच्च न्यायालयानं वानखेडेंची याचिका स्वीकारली. चूक नसताना मला गुन्हेगार ठरवलं. अपघाताच्या घटनेवर गौतमी पाटील हिची प्रतिक्रिया. अपघातग्रस्त कुटुंबानं 19 लाखांची मागणी केल्याचाही दावा. दिलीप खेडकरचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. बेलापूर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. प्रल्हाद कुमार अपहरण प्रकरणी निर्णय. मराठा आरक्षणाच्या GRवर तुमची भूमिका अयोग्य. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी भुजबळांना सुनावलं. जबाबदार सूत्रांकडून मिळाली माहिती. अमरावतीत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की. परीक्षा अर्ज भरण्याच्या ऑनलाईन पोर्टलसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. आंदोलनाचा व्हिडिओ शूट केल्यामुळे प्राध्यापकानं विद्यार्थ्याचा मोबाईल खेचला. ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या. ईडीकडून मुंबईतील 8 ठिकाणी एकाच वेळी शोध मोहीम.